देश में खाना पकाने के लिए इस्तेमाल किए जाने वाले ईंधन का घरगुती गैस सिलेंडर यह एकदम सुरक्षित और प्रदूषण मुक्त खाना पकाने के लिए उपयोग में आने वाला विकल्प होकर हाल में देश में 75% नागरिक इसका इस्तेमाल कर रहे हैं। अवैध एलपीजी सिलेंडर का इस्तेमाल देशवासियों के लिए खतरनाक साबित हो सकता है। इस संदर्भ में ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन की ओर से एक पत्र परिषद ली गई। पत्र परिषद में इस संदर्भ में विस्तार पूर्वक जानकारी देते हुए क्या मांग की गई, आइए देखते हैं। सीटीवी के लिए प्रतिनिधि वैभव रायरकर की रिपोर्ट। आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्ही घरगुती गॅस सिलेंडरचा ब्लॅक अँड व्हाईटचा खुलासा करण्याकरिता आलो होतो। आज शहरामध्ये घरगुती गॅस सिलेंडर खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यावसायिक प्रतिष्ठानात वापर होत आहे आणि त्याच्यामुळे जो आहे तो खूप मोठा नुकसान जो आहे सरकारचं आणि घरगुती गॅस सिलेंडर जे वापरत आहेत ग्राहक यांचंही होत आहे। कारण का घरगुती गॅस सिलेंडर जेव्हा आपण घरी घेतो तेव्हा त्यांनी मोजून घ्यायला पाहिजे, तेव्हा त्याचं वजन मोजून मागण्याची आग्रह करायला पाहिजे आपल्या वितरकाला, आपल्या हॉकरला, आपल्या जो डिलिव्हरी बॉय आहे त्याला। आणि मोजून घेत असताना त्या 14 किलो 200 ग्राम हे एवढं LPGचं वजन आणि टेरवेट जो काही लिहिलेला असेल गॅस सिलेंडरवरती तो असतो आणि तो पूर्ण मोजून घ्यावा आणि रिकामा झालेलं सिलेंडरही मोजून द्यावं। कित्येक वेळा असं होते की तुमच्या घरून 2-2 किलो किंवा 1-1 किलो गॅसही रिकामी जाते आणि हे हिवाळ्याच्या दिवसात सर्वात जास्त होतं। तर त्याच्यामुळे ग्राहकांनी अवेअर राहायला पाहिजे। आपल्या घरी गॅस सिलेंडर येताना ते मोजून घ्यावं, व्यवस्थितपणे त्याची लिकेजेस आहेत का, कुठल्या प्रकारे त्याच्यामध्ये हे तर नाही, आणि त्याची व्हॅलिडिटी लिहिली राहते ABCDच्या हिशोबाने। ए म्हणजे जानेवारी ते मार्चपर्यंत, बी म्हणजे मार्च एप्रिल मेपर्यंत, त्याच्यानंतर C तर पुढचे 3 महिने आणि D म्हणजे त्याच्या पुढचे म्हणजे डिसेंबरपर्यंत। अशी सगळी वैधता पण राहते, ती पण तपासावी। आणि आमचं एक आव्हान आहे की जे व्यावसायिक प्रतिष्ठान आहे त्यांनी ठीक आहे आजपर्यंत वापरला असेल घरेलू सिलेंडर, पण आज तरी वापरू नका। हात जोडून आम्ही विनंती करतो की तुम्ही व्यावसायिक सिलेंडर घ्या, 18% GST कर भरूनच ते घेतलं पाहिजे। त्याचं इन्व्हॉइसिंग आपण वितरकाला मागितलं पाहिजे, जेणेकरून आम जनतेला, सर्वसामान्य जनतेला हे गॅस सिलेंडर जर काळा बाजार जर बंद झाला, अवैध ट्रान्सफर किंवा पलटी हे जर बंद झाले तर आम जनतेला 300 रुपयामध्ये गॅस सिलेंडर मिळू शकते आणि तुम्हालाही घरी तुम्ही वापरत आहात तर तुम्हालाही 300 रुपयात मिळेल। तर जे विक्री अधिकारी आहेत, DSO कार्यालय आहे किंवा SP कार्यालय आहे, यांनी पण याच्यावरती लक्ष देऊन याच्यावरच्या ज्या कारवाई आहेत ते कारवाया कराव्यात आणि ग्राहकांना जो आहे जो व्यवसाय जो चालू आहे, काळा बाजार जो चालू आहे तो बंद व्हावा आणि ग्राहकांना 300 रुपयात गॅस सिलेंडर मिळण्यास मदत व्हावी, हे आम्ही सांगू इच्छितो। धन्यवाद।